शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेचे जन जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोणी करीती स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा करणी पुण्य विशेष बांधित निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जपनित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायाद भूसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधीचे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असं तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांसी. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे हुनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळ मनोहर नान प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिव नामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासी कानावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती भूषोणी रुद्राक्ष काढीती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनी चर. ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया. जन्मे जये सर्प सत्र केले ते अस्तिके मधीचे राहाविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. विरंची सदा टाऊनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगेंद्र.
तो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणि ती षडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्त वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणुनी गुरु प्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील विरांगना मनोरम महानंदा नामधेयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याणे अपार भाग्यपार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चावरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंत राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्यभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजे गज घरी बहुवस दासदाशी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोण सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश असोन पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रसही वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक जनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवीत कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी येवणी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे हुनी आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी
सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारीने ऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावो लागले चहू कडोन एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्न मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंद घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत पडवून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमा रंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिव ध्यान हर हर शिव म्हणून पुढे शंख घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांदे माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी जुळजुळ वाहे निर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खट्वांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टित फणीवर तसभुजा मिरविती वरचेवरी कंदूक झेलीत तेवी 10 भुजा पसरवणी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे मागवर दान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची देथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मदमत्सर नाही निशंक जेथींचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धव लागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलिती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याचे पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाचे पुत्र आम्हास परम प्रियकर राजस प्राणांहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता
ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळिक दुःखांना मी पडेल पै, प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन, नादरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावया न करावा अनमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरी निशी मूर्छा येऊनी पडियेला, अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहळोनी, अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे, करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायाशी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार, जे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवते ते, नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरन जागर अहम ब्रह्म म्हणून या, ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया, सत्वांचे निर्मिलापित वसन, रजांचे सृष्टी करता दुर्हीन, तमांचे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले, 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषी पासोण भूतली आला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थ पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा, रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडोनी यम किंकर रीते हिंडो लागले, मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली, त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिव द्वेष, तेने ते जाओनी यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा, शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण, ऐसे म्हणती जे त्या लागून, अनुनी नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय साच, अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंद्रुण, अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शोणी पाळ करे सप्तदिन, राये धरिले दृढ चरण, सद्गत होऊनी बोलत, सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक गुरुरक्षी त्यापासूनी, तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी, मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुनिष्ठा भक्ती पूर्ण, न्यास ध्यान युक्त पढून, गुरुवारपासून जे आले, परदारा आणि परधन ज्यांचे, वमनाहुनी नीच पूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण,
दृष्ट प्रतिग्रह न घेती, जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्यो चालो न देते मित्र रथ, किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन, सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले, स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश, मृत्यू समय येता धरणीस, बाळमूर्छित पडियेला, एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपणात, गुरु देत नाभिकारा, रुद्रोदक शिंपूण, सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खादिरंगा सारखे, तोमच घेऊन जात असता, 4 पुरुष धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते जे जैसे गभासती, दिंगत तम संहारीती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषाशी धरून करीन ताडन गेले ते, ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गरजत तये वेळे, देवसुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर, डंके गरजे अवघ्यात थोर, मुख दयांची महासुस्वर, मृदंग वाद्ये गरजती, अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नादन मायेन भोदरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे, षडस अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत, आणूनी अर्पी ब्राह्मणांसी, दक्षिणे लागे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एक सरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरी हिची ऐकली मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षदा, विजय कल्याण हो तुझे असुथा, ऐसा अति आनंद होत असता, ते अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंध वणी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुणी, की श्वेतोत्पल्ले मृडानी, रमणलिंग अर्जीचे, की नैर्द्रवासी सापडे चिंतामणी, की शुदिता पुढे शिराब्दी घे धावुनी, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, अवतान पादिक याधू हृदय रत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंदे जे का सर्वांदे, जो चतुष्षष्टी काळ प्रवीण निर्मळ, चतुर्दशीचा करतळामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की, हे कमळ भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागू तेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्राधिका, तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी, उभे ठाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावणी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले, दिव्यगंध दिवसुमणी, षडोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखील सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत 4 देखिले, दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधोन, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूशी पुसू लागला, शिवसुत ऐकाते,
तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह, गंडांतर थोर होते, ते महत्पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडूनी स्तवन करीत, हे अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळत घडला हा, ऐसे नारद सांगता क्षणी, राये पायावरी घातली लोळणी, आणिक सहस्र रुद्र करोणी, महोत्साह करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही, तो तेथीची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्मधन देऊण, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान जे पुढती, त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळन बाधे अंती, वंदुनी नेती शिवपदा, 10 कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांस, अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी, मग प्रधान समवेग राव जाणा, जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्रा ध्याना, करिता महारुद्र तोषला, विमानी बैसवुनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवीत, विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले, शेवटी शिवपदाशी पाहून, राहिले शिवरूप होऊन, हा करावा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे, हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्र समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार, मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाही, येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा, त्याशी प्रसवुनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्याशी संभाषण करिता महापातक जाणिजे, ते आपुल्या ग्रासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे, ते त्यजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्यांची मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित, अखंड पाहावे शिवलीलामृत, हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटैल, अपर्णा हृदयांच मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळ कंद, अभंग न विटे कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिशोध सज्जन अखंड, 11 अध्याय गोडहा, इति 11 समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.